नमस्कार फ्रेंड्स, मी तुमचीच मैत्रीण संजना। खरं तर रिटायरमेंट म्हणजे थांबणं नव्हे, रिटायरमेंट म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात। आपल्याकडील अनुभव, कौशल्य आणि जीवनशैली यांचा उपयोग करून विविध घरबसल्या छोटे छोटे नवीन उद्योगधंदे चालू करणं। कितीतरी व्यक्ती वयाच्या 60 नंतर नवीन उद्योग चालू करून त्यामध्ये त्यांनी आपलं मोठं एम्पावर सुद्धा उभं केलं आहे। अशा व्यक्तींकडे पाहून आपणही ऊर्जा घेऊन नवनवीन उद्योग चालू केले पाहिजे। असेच काही 4-5 नवीन उद्योग मी तुम्हाला सांगणार आहे। यापूर्वी माझ्या व्हिडिओमधून मी आपल्याला 10 ते 12 वेगवेगळे व्यवसाय सांगितले आहेतच, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। असो तर आतापर्यंतच्या आपल्या अनुभवामधून आपण जीवनशैलीमध्ये कसे पुढे जावे किंवा कशाचा वापर करावा हे आपण आपल्या लिखाणातून व्हिडिओ तयार करून किंवा ब्लॉग्स तयार करून युट्यूबवर आपण इतरांना प्रेरणा देऊ शकतो। नंबर 2, ऑर्गॅनिक शेती। आपल्या बाल्कनीमध्ये आपण ऑर्गॅनिक शेती कशी करू शकतो याचे विविध व्हिडिओ पहा आणि आपण आपल्या घरातील गच्चीवर किंवा आपल्या बाल्कनीमध्ये हे ऑर्गॅनिक शेती करून थोड्या बहुत प्रमाणामध्ये तो शेती तयार झालेला फळ किंवा फुलांचा विक्रेत्याचा व्यवसाय करू शकतो। नंबर 3, काही लोकांकडे पेट ॲनिमल्स असतात, परंतु त्यांना गावी जाण्यासाठी ह्या पेट ॲनिमल्सची अडचण होते। त्यावेळी ते पेट ॲनिमल काही कालावधीसाठी आपण सांभाळून तो एक व्यवसाय तयार करू शकतो। नंबर 4 किंवा नंबर 5, आपल्याच वयोगटाचे काही लोक एकत्र करून भाषा थेरपी, योग थेरपी यासारखे छोटे व्यवसाय आपण चालूच करू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला थोडंसं ट्रेनिंगही घेण्याची आवश्यकता आहे। शिवाय आपल्याकडील गोष्टी आपण मुलांसाठी व्हिडिओ रूपात तयार करून त्याचा व्यवसाय आपण करू शकतो। फ्रेंड्स, असे विविध व्यवसाय आपण स्वतःसाठी पण करू शकतो, मनही रंगवू शकतो आणि याचाच आपण समाजालाही उपयोग करून देऊ शकतो। इतकंच काय, काही कालावधीसाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट ज्यांना गरज आहे अशा समाजोपयोगी संस्थांमध्ये आपला काही काळ त्यांच्या मदतीसाठी सुद्धा देऊ शकतो, म्हणजेच समाजकार्य केल्याचा आनंदही आपल्याला मिळू शकतो। फ्रेंड्स, निवृत्ती म्हणजे थांबणं नसून ही एक आयुष्याची नवीन सुरुवात आहे। रिटायरमेंट हे नोकरीतून होते, आयुष्यातून नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा।